गंगापूर तालुक्यातील मुरमी, सारंगपूर, नरसापूर, दहेगाव बंगला ही गावं हुरड्यासाठी प्रसिद्ध असून या गावातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने गेल्या अनेक वर्षांपासून हुरडा पिकाचं उत्पादन घेत लाखो रुपये कमवतात। सध्या हुरडा पिकाने चांगला जोर घेतला होता, मात्र अवकाळी पावसाने निसर्गाच्या अवकृपेने हा हुरडा जमीनदोस्त झालाय। याची झळ आता शेतकऱ्याला सोसावी लागणार आहे। हुरडा पिकातून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, मात्र अवकाळी पावसामुळे या शेतकऱ्यांच्या आशेची निराशा निसर्गाने केली। अवकाळी पावसानं हजेरी लावल्याने गहू, ज्वारी, कांदा, हुरडा पिकांचं मोठं नुकसान झालंय। तसेच वीट भट्ट्यांचं देखील मोठं नुकसान झालंय। सोलेगाव येथील वीट भट्टी व्यावसायिक संतोष पवार यांचं 60 ते 70 हजार रुपयांचं नुकसान झालं असून हजारो हेक्टर हुरडा पिकांचंही नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे वीट भट्टीच्या विटांचा चिखल झाल्याचं चित्र येथे पाहायला मिळतंय। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय। यामुळे शेतकरी वर्ग आता चिंताग्रस्त झालाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कालपासून वातावरणामध्ये बदल झालेला होता आणि अचानक अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यामध्ये मुरमी, सारंगपूर, नरसापूर, दहेगाव बंगला या ठिकाणी हजारो हेक्टर हुरडा पीक घेतल्या जात आहे। परंतु कालच्या पावसामुळे शेतकऱ्याला मोठा भुर्दंड सोसावा लागलेला आहे। आपण या ठिकाणी पाठीमागे बघू शकतो का किती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। जे शेतकऱ्यांनी हुरडा पीक घेतलेलं होतं त्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। यामुळे शेतकऱ्यांनी दिवाळी हुरड्यामुळे कुठेतरी गोड झाली होती, परंतु आता पुन्हा शेतकऱ्यांची दिवाळी ही कडू झालेली होत असताना आपल्याला दिसून येत आहे। आपण पाठीमागे बघू शकता तर किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांनी हुरडा लावलेला होता, परंतु पूर्णपणे आता जमीनदोस्त झालेला आहे। यामुळे शेतकऱ्यांना आता कुठेतरी आशा पल्लवीस लागलेली होती, परंतु आता पुन्हा आशाची निराशा शेतकऱ्यांची झालेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी काही शेतकरी आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। आपल्यासोबत शेतकरी गणेश खाटके हे आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे? आमच्या सर्व शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, कारण की आम्ही वर्षानुवर्ष हुरडा हा शहरामध्ये खूप म्हणजे तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्राबाहेर पण आमचा हुरडा प्रसिद्ध आहे आणि खूप प्रमाणात आता कुठं सुरुवात झाली होती। आता डिसेंबरमध्ये म्हणजे खूप प्रमाणात हुरड्याचं ऑर्डर येतात, पण आता सगळ्यांना त्या हुरड्याकडं म्हणजे खूप महागाईत घ्यायचा प्रश्न निर्माण होणार आहे। आणि जसा की हा हुरडा आपल्या मुंबईमध्ये 26/11 जसा नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता, तसाच या हुरड्यावर काल रात्री निसर्गाच्या स्वरूपात खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यावर हल्ला केलेला आहे आणि हा हल्ला न विसरणारा आहे शेतकऱ्यांचा। तुमचा किती एकर हुरडा होता आणि तुमचं किती खर्च झाला होता आणि आता किती नुकसान झालेलं आहे? माझा जवळपास 3-4 एकर हुरडा आहे आणि जवळपास एकरी त्याला 20-25 हजार रुपये खर्च येतो, कारण की कसं असतं, निसर्ग हा असा रात्री कोपला तसाच प्रमाणे त्याच्यावर खूप प्रमाणामध्ये काही बोंडआळीसारखा प्रकार आहे की आळीचा प्रादुर्भाव होतो। पुन्हा त्याच्यावर मावा, चिकटा खूप प्रमाणात, आभाळ जर आलं मावा, चिकटा खूप प्रमाणात पडतो आणि त्यामुळे फवारणी वगैरे, खत, बियाणे खूप महागाई असतं त्याची। त्या अनुषंगाने 20-25 हजार रुपये त्याचा खर्च आहे एकरी। हे होते आपल्यासोबत शेतकरी, यांनी सांगितलेलं आहे का जशा प्रकारे 26/11चा नक्षलवादी हल्ला झालेला होता त्याच प्रकारे निसर्गाने शेतकऱ्यावरती 26/11लाच हा हल्ला केल्याची खंत या शेतकऱ्याने व्यक्त केलेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी इंजिनियर राहुल सुरासे आहे। हे आपल्या चॅनलमध्ये 2 दिवसापूर्वी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस झालेले होते आणि त्यांचा एक स्तुती पूर्ण महाराष्ट्राचे उच्च शिक्षित युवकांनी केलेली होती, परंतु यांच्यावरती पण निसर्ग कोपलेला आहे। आपण त्यांशी बोलूया। काय सांगाल, 1-2 दिवसापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलमार्फत पूर्ण काही महाराष्ट्रामध्ये फेमस झालेला होता, परंतु आता तुमच्या स्वतःवरती निसर्ग कोपलेला आहे। प्रसिद्धी खूप झाली, आपले कष्ट पण फळाला आले होते, माल काढण्या इतपत माल चालू होता। संपूर्ण महाराष्ट्रभरात मालाची खूप प्रचंड प्रमाणात मागणी आहे,
परंतु मालाची नासधूस झाल्यामुळं पावसामुळं आम्ही आता माल देऊ कसा, मला ऑर्डरचे खूप फोन येत आहेत, कॉन्टॅक्ट येत आहेत, मेसेज येत आहेत, पण माल देऊ कसा, हा माल तुम्ही पाहू शकता जमीनदोस्त झालेला आहे. हा चालू प्लॉटमधला 4 एकरमधला हुरडा आहे आणि रेटचं काय असो, कमी असो जास्त असो, पण आम्ही ग्राहकांना हुरडा पुरवण्यात आता असमर्थ ठरत आहोत. यांनी आपली खंत व्यक्त केलेली आहे की इतका खर्च करून देखील आता असमर्थ ठरत आहे. आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी आणखी काही शेतकरी आहे, आपण त्यांशी बोलूया. काय सांगाल, तुमचा किती हुरडा होता? आता टोटल 4 एकर हुरडा होता. त्यातला 1 एकर हुरड्याची कापणी झाली होती आणि आत्ता जो जोमात चालू होता असा 1 एकर हुरडा, तिथं अर्धी छाटणी झाली होती. आणि आता काल रात्री जो अवकाळी पाऊस झाला त्याने पूर्ण तो माल जमीनदोस्त झालेला आहे. आमची आता सरकारकडे एकच मागणी आहे की कृषी विभागामार्फत ह्या जो काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्याचा तत्काळ पंचनामे करून त्याचं नुकसान भरपाई देण्यात यावी. कारण की हा जो शेतकरी या 4-5 गावातला नरसापूर, सारंगपूर हा सर्व म्हणजे पूर्णपणे या हुरडा या शेतीवर पूर्णपणे अवलंबून आहे आणि आता त्याच्या हातातोंडाला येणारा घासच आता निघून गेलेला आहे. त्याच्यामुळं कृषी विभागाने किंवा मंडलाधिकारी यांनी, तलाठी, तहसीलदार यांनी या पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना जो काही याचा मोबदला आहे तो देण्याचा प्रयत्न करावा, अशी सर्व शेतकऱ्याच्या वतीने मी सरकारकडे मागणी करतो. आपल्या सारंगपूर, मुरमी, नरसापूर, दहीगाव बांगला या ठिकाणी किती अंदाजे किती हेक्टर हुरडा होता आणि किती नुकसान झालेलं आहे, किती रुपयाचं नुकसान झालेलं असेल? साधारणतः आता डिसेंबर जो असतो तो हुरड्याचा पीक सीजन असतो. याच्यानंतर हुरडा पार्ट्या वगैरे चालू होता. 1200 हेक्टर याच्यावरती हुरड्याची लागवड होते आणि आता हा सगळा हुरडा कापणीला आलेला होता आणि या पावसामुळं त्या सगळा जो 1200 हेक्टरवरती हुरडा होता त्याची पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर हुरड्याची नुकसान झाली आणि जे काय मागणी हुरड्याला असती ती मागणीचा जो काय आपण म्हणतो त्याला पुरवठा करण्यास शेतकरी आता असमर्थ ठरणार आहे. हुरड्याचा भाव तर प्रचंड असणार आहे पण तो दाम जो आहे तो शेतकऱ्याला यापुढे मिळणार नाही. आपण बघत आहोत की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टॉल होते. हुरडा हे एक कॉम्पिटिशन झालेलं होतं, परंतु आता निसर्गाची साथ आपल्याला योग्य प्रकारे मिळालेली नाही. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? आता आपण बघतो संभाजीनगर महामार्गावरती अनेक जे अल्पभूधारक शेतकरी म्हणा किंवा ज्यांच्याकडे शेती नाही असे बरेचसे लोक या हायवेवरती स्टॉल लावून 1200 रुपये रोज कमवत होते दिवसाकाठी. आता हुरडाच नसल्यामुळं त्यांच्यापासून तो रोजंदारीचं साधन आता ते निसर्गाने हिसकावून घेतलं असं झालं आहे. त्याच्यात आधीच दुष्काळ आहे, हाताला काम नाही आणि त्याच्यात असे जे काय म्हणतो आपण अवकाळा ही या रोजगारावरती आलेली खूप प्रचंड प्रमाणात याच्यात शेतकरी म्हणा किंवा हुरडा विक्रेते असेल त्यांच्यात प्रचंड प्रमाणात मनस्ताप त्यांना सहन करावा लागतो या निसर्गाच्या या लहरी स्वभावामुळे. हे होते आपल्यासोबत शेतकरी. यांनी सांगितलेलं आहे आपल्याला का किती हेक्टर हुरडा होता, काय होतं, परंतु यांनी एक खंत देखील व्यक्त केलेली आहे का आता लवकरात लवकर सरकारने याचे पंचनामे करून आम्हाला लवकर याचा मोबदला देण्यात यावा. न्यूज टुडे 24साठी मी विशाल जोशी, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर. काय सांगाल, आपल्याला एक तरुण शेतकरी म्हणून आता आपल्याला काय खंत वाटते? मी परमेश्वर शिंदे, राहणार पिंपळवाडी. हुरड्याचं माझं 2-3 एकराचा प्लॉट होता. हुरडा एक असं पीक होतं की याला सरकारकडून मागणी नाही आहे, पण शेतकरीच पिकू शकतो आणि शेतकरी विकू शकतो. असं याचं आम्ही दरवर्षी 2-3 एकर हुरडा करून स्वतः रोडवर विकत होतो. 100 रुपये किलो, 200 रुपये किलोनं आम्हाला पैसे यायचे. तर 1-1.25 लाखाचं आम्हाला हे एकरी पीक व्हायचं दरवर्षी. याला 25,000 ते 30,000 रुपये एकरी खर्च येत होता. तर दरवर्षी जशी मागणी भेटन किंवा जसं रेट भेटन, कधी 300 रुपये, कधी 250 रुपये असं विकायचं. ते एकरी 2-2.5 लाखाचा आम्हाला एकरी हुरडा होत होता. पण यंदा असं झालं की ह्या दुष्काळी अचानक पाऊस झाल्याने मुखी आलेला घास मातीमोल झाला, थोडक्यात असं झालं. याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान झालं. या तरुण शेतकऱ्यांनी देखील आपली खंत ही व्यक्त केलेली आहे. न्यूज टुडे 24साठी मी विशाल जोशी, छत्रपती संभाजी. प्रतिनिधी विशाल जोशी, न्यूज टुडे 24, गंगापूर.